मी नितीश येडव. आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की एखादा बूथ मॅपिंग स्टाफ एखाद्या कोणत्याही लोकेशनला जाऊन त्याचे लॅटलॉग कसे कॅप्चर करणार ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वप्रथम ट्रू वोटर ॲप ओपन करावे. ओपन केल्यानंतर या स्प्लॅश स्क्रीनला कुठे आपण क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं होम पेज दिसते. त्यामध्ये लोकेट बूथ या मॉड्यूलला क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम मेनू या बटनला क्लिक करावे आणि टेक बूथ लोकेशनला क्लिक करून पुढे जावे. यामध्ये तुम्ही मागील सिलेक्ट केलेली लोकल बॉडी नेम तुम्हाला वरच्या निळ्या पट्टीमध्ये दिसेल. तुम्ही त्याला चेंज करून नवीन लोकेशन घेऊ शकता. जसा उदाहरणार्थ मी खदरमाडवाडीला चेंज करून EP अकोला, डिस्ट्रिक्ट अहमदनगर, अकोला ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमध्ये असलेली महालवाडीला सिलेक्ट करतो आणि इंटर वॉर्ड नंबर 2, बूथ नंबर 3 आणि बूथ ॲड्रेस टाकून गेट फ्रॉम मॅप या बटनेला क्लिक करतो किंवा रिफ्रेश लॅटलॉगला क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहे त्या ठिकाणचे लोकेशन येणार आणि गेट फ्रॉम मॅप या बटनेला क्लिक करून तुम्ही एका मॅपला मॅप उपलब्ध होऊन तुम्ही त्या मॅपचं लोकेशन घेऊ शकता. जसा उदाहरणार्थ मी इथचं लोकेशन घेत आहे. तर इथचं लोकेशन सेट झाल्यानंतर सिलेक्ट धिस लोकेशन या बटनला क्लिक करावे आणि काही वेळानंतर यूज धिस लोकेशन म्हणून एक छोटंसं पॉपअप येणार. त्याला सिलेक्ट अथवा चेंज लोकेशन म्हणजे जर तुम्हाला घेतलेले लोकेशन बदलायचे असेल तर तुम्ही चेंज लोकेशन या बटनेचा वापर करू शकता. तसेच तुम्ही घेतलेला लोकेशन बरोबर असेल तर सिलेक्ट करून पुढे जावा. ओके केल्यानंतर तुम्ही घेतलेलं लोकेशन इथे येणार आणि तुम्ही सबमिट करून अपलोड करून घ्यावा. ओके अपलोड केल्यानंतर तुम्हाला जर ते बघायचे असेल तर पुन्हा मेन्यू बटनला क्लिक करून शो डेटा या बटनेवर क्लिक करून तुम्ही ॲड केलेले लोकेशन इथे बघू शकता. यामध्ये मी घेतलेलं लोकेशन मला इथे बघायचं असेल तर मी पुन्हा ते अकोला लोकल वॉर्ड ग्रामपंचायत महालवाडी इंटर वॉर्ड नंबर 2 ला सर्च करतोय. ओके यामध्ये मी आता घेतलेला लोकेशन मला इथं दिसून येतोय. तसंच कोणत्याही व्यक्तीला ते दिसून येणार. यामध्ये असलेल्या चेकबॉक्सला मी टिक करतो आणि बूथ नंबर 3 लिहिला आहे त्या 3 नंबरला क्लिक केलं तर मला हा एक पॉपअप येतो ज्याच्यामध्ये माझं संपूर्ण डिटेल्स लिहिलेली असणार बूथ ॲड्रेसच्या रिलेटेडची. तर इथे मी गो टू मॅप लोकेशनला क्लिक करणार. डायरेक्टली मला इथे माझं लोकेशन दिसणार. ओके लोकेशनला क्लिक या रेड कलरच्या लोकेशनच्या बटनला क्लिक करून मी खालच्या डिरेक्शनच्या बटनला क्लिक करून तिथं डिरेक्टली नेव्हिगेट करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या परिसरामध्ये जाऊन किंवा एखाद्या बूथ लोकेशनवर जाऊन तुम्ही ती लोकेशन लॅटलॉग घेऊ शकता किंवा घरी बसूनसुद्धा तुम्ही त्या एरियाचे लोकेशन घेऊ शकता. धन्यवाद.